आज पहिले आवरून घेतो घरातला पसारा. आता किती गोधड्या चांगल्या ठेवा, पण ते आपण झोपल्यावर घसरतात इकडे, नाही तर तिकडे, नाही तर पडते खड्डा. हे झाले आपल्या गोधड्या लावून आज सकाळी सकाळी. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. अजून बकरीचं दूध काढलं नाही का? मग ते काऊन कल्ला करून राहिली? घरातल्या वाकड्या काढल्यावर आता काढायचे म्हणजे झाडझूड. आणि आजची सकाळ अशी सुनी सुनी वाट राहिली, काऊन काय नाही, गमल्यासारखं नाही वाट राहिलं. आणि आज बकऱ्या कोण घेऊन जाते का? मलाच घेऊन जावं लागते, कारण की आज दादा नाही घरी. त्याच्यानं मी पहिले करून घेतो आता झाडझूड सगळी. आणि आज सकाळी झाडझूड यासाठी करायला लागते की आईले टाकायचं आहे मटण चुलीवर, त्यासाठी बकऱ्याची झाडझूड करा पहिले. आज तर 2 वेळ झाडझूड होणार, एक बकऱ्या सुटल्यावर आणि एक बकऱ्या सुटायच्या पहिले. एवढा कसं काय धिंगाणा झाला? बाई यायले तर फळा हाती घेतला की नाही, हेच आहे. झाडझूड तर झाली सगळी, पिलं बी सोडले आता प्याले. आणि हे पिलो आमचं लय असं गया ठेलाय मासारखा, ते पाठ पिऊ नाही घेते, पण हे पिलू प्यायला जात नाही, दिवसभर बिचारे तसंच राहते. आणि हे इकडे लायनं बकुडाही पिऊ राहिलं. आई त्या दादांत काही म्हटलं नाही आपल्याला की झालं का सोळा बकऱ्या का काय? शरण दादा गटार मध्ये झालं का? आईचं चालू आहे इकडे मटण टाकणं गॅसवर. जरा भर राहू देऊ का? पिलं मोकळेच आहे, पिलं मोकळे राहू देऊ का जरा भर? पाजले बाई, आता तो बोकड्या काही पेला नाही. आज गया ठेल म्हणलं, तो चुलीत काळ्या नाही काय नाही, कसं काय भाजी टाकू राहिली? कुठे आहेत का? बाहेर आहेत का? आई मटण तर टाकते, पण सगळे कामं मलाच करायला लागते. का पहिले चुलीत काड्या लावून देतो. काय हुडहुड लावलं होते? काय गडबड आहे दादा घरी नसले की? अतिच भिडता का म्हणा जाना. गेल्या सगळ्या बकऱ्या आता नेल्या दादाच्या मित्र आहे ना चऱ्याली. हो हो नाही नाही करता करता दिल्या सोडून. झाला काहीच फायदा नाही झाला. झाडून काढून 10 मिनिटात फक्त बकऱ्या सुटल्या. बकऱ्या डबल जसंच तसंच करून ठेवलं. आता डबल 5 मिनिटानं झाडा, 10 मिनिटानं झाडा लागते. आणि आता आणला आहे ना भाजी बाहेर, बकऱ्या सुटल्यावरच आणायला लागत असते तर नाही. चला मग घेतो आता एवढी झाडझूड करून मी. एवढं ऊन आलं, अजून कपडे राहिले धुवायचे. आणि घरी असल्यावर सगळ्यात भारी धंदा म्हणजे बकऱ्या सोडून देणं, बकऱ्याचं काम. वावरात गेल्यावर सगळंच होते बकऱ्याचं, आपापलं सगळे कामं करतात. घरी असल्यावर जसं जे आहे ते कामं करा. आई बसली आज खूप धरून, कारण की आज काल सारं मटण लावलं होतं आहे ना. इकडे तिकडे बाहेर फिरली तर जाणच नाही तिचं भाजीत पाणी आहे का नाही. म्हणून काल सारे जैकीन पैकीच भाजी होती, ते बी मी दाण्याची चटणी केली होती. आज गमून नाही राहिलं, याचं कारण असं की आज येऊ राहिली बद्दल. का पाणी येते का काय काय माहित, का 12 महिने पाणी पडते काय नाही. आता जरासं ऊन टपून राहिलं आणि असे ढगढुग येऊ राहिले. आता काय राहिलं, आता राहिलं फक्त तुरीचं नुकसान करायचं राहिलं फक्त आता. त्यासाठी येऊ राहिले वाटते हे ढग.
वातावरण जरा हे आहे, सकाळी सकाळी काही समजलं नाही. आभाळ येऊ राहिलं का वातावरण कसं आहे. तुला कुठे दिसली मिरचीचे टोपले? हो का, ठेव मग तर ती त्या कापसावर ठेव. लिप बाम पायता पायता माझा जीव सारा कावला आणि लिप बाम पाहिली तर मिरच्याच्या टोपले. आणि रोज मी त्यातल्या मिरच्या घेऊन राहिली पण मला काही दिसून नाही राहिलं. मला काही लिप बाम दिसून नाही राहिलं. तुला काय पाहिलं ना त्यात? मिरच्या पाहिल्या. मिरच्या हे काढायला होते, भाजी करते. तिकडल्या घरातले ते भागाचे कपडे आणून धुयाले. हे असे ड्रेस घातले की लय वांदा येते, लय आवरून चिवरून बसायला लागते कपडे घ्यायला. नाही तर मग इकडून तिकडून दिसतात आणि होतात बोले. नाही आणला नाही. तर एवढे कपडे धुवून एकदम दम लागला जीवाले. जेवण करायचा टाइम झाला पण आता जेवण काही करत नाही कारण जीवलाही खायबर राहिला, समजून नाही राहिलं पाणी प्यावं. म्हणजे असा नळला असा हे येऊ राहिला सोकून पाणी प्यावं वाट राहिलं. पण आता पाणी पितो आणि चहा पितो. जेवण नंतर करीन आता जरा भरानं. दर 8-15 दिवसात काही ना काही आहेच मा तब्येतीचं. आज काही जेवण नाही वाट राहिलं, घसा एकदम असा सोकून येऊ राहिला. काहून काय माहीत. आणि वातावरणही खराब आहे, ढगाळ वातावरण आहे पाण्याचं. या मग चहा घ्यायले. हातही असे थरथर कापू राहिले काहून काय माहीत. काळा चहा ठेवला आज, काही दुधाचा नाही काही नाही. कारण आज लवकर उठली नाही तर दूध काही काढलं नाही, आईले काही काढू दिलं नाही तिनं एकटीले. अंगावर येऊन पडली मी शिकले पायासाठी. असं डुबूनच लपकलं जाणार अंगावर पडली. अंगावरच येऊन पडते ते. तू या सवय लावली तिला अंगावर घ्यायची. बंडीत बसली की घे बाई तिला असं बसते ते अंगावर घे आणि घे ना मग अंगावर. केवढी झाली तरी ते अंगावरच पडते. अशी आमच्या बकरीची करता. आता चहा घेतो आता जरासा करतो आराम. या जेवण करायला जरासं का अंग टाकलं तर बरं वाटू राहिलं आता सध्या. घेतो मग आता जेवण करून. ती भाजी सांडते. जेवण करायला आज लय काय काय बाप्पा. जेवण करायला आहे मटण, भात बाप्पा, हरभऱ्याची भाजी, मिरचीचा ठेसा, गोबी, पोळ्या कमी भाज्यात जास्त आहेत आज जेवण करायला. हवा सुट राहिली हो माहिती. पुसातली हवा आहे. पूस म्हणजे संक्रांत महिना, संक्रांतीचा. पतंग उडवेले आतापासूनच सुटते का मग. जेवण झाल्यावर आणली जराशी माती. आता आग टाकू नाही गमत नाही ना काहीच नाही. या बकऱ्या खाली सारे खड्डे मड्डे पडले. आणली जराशी माती आता ठोकतो आता. ती तेवढंसं ढेकूल आणलं तर फोडलं तर ती जरासं लय बोलं होतं तर ती गटगट. आता जरासं बरं वाटते. पाणी काही टाकत नाही आता सध्या. बकरे याचा टाईम झाला आता. बकऱ्या आल्यावर मग सगळं वलं करतात, त्यासाठी आता त्याच्यावर काही पाणी टाकत नाही. हा जे आणली झाड तर तुझं आहे बाहेर उभी राहा. माझीवर ते बाहेर उभं राहा. तशा येतात म्हणा ते येतील ना पहिया. कपडे वाळले का नाही काय बरं. वाहिले कपडे वाहिले. झाला बकऱ्याचा टाइम झाला आता. आईले बसवलं बाहेर आणि मी करतो संध्याकाळची झाडझूड. मस्त झाली उरकली संध्याकाळची झाडझूड सगळी. बकऱ्या अजून काही आल्या नाही. आईले म्हणून राहिलो जाय 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 बकऱ्या आल्याने तिकडे रोडवर. आई काही जाऊन नाही राहिली. आईचं चालू आहे घरात चहा पाणी. बकऱ्या आल्या की मग बसीन मग कल्ला करत. आल्या नाही की कुकडे गेला कोणाच्या घरात गेले. हे पा चालू आहे हिचं चहा पाणी. मी घेतो आता. आईनंच ठेवला का मध्ये बी ठेवला चहा. या संध्याकाळचा चहा घ्यायला मग गवती चहाचा चहा. बकऱ्या आल्यावर ठेवा लागत होता चहा.
बकऱ्याला बस का ठेवू? आ? बस काय देऊ दे उलचाच. ते काही नाही. मोठी प्लेट असली की उलचाच देतात. लाईनी प्लेट असली की लय मोठा देतात हात जळायला. तिवळखोरची बाहेर बसलेला बकऱ्या आता येतील मग येतील, पण बकऱ्याचा काही अजून पत्ता नाही. पाय एकदम थंडीगार पडले, थंडी चालू झाली. बकऱ्या कधी आणतात काय माहित हे लोक. हा मी बसल्या बसल्या घालून घेतो आता सॉक्स. बकऱ्या यायचा तर काही पत्ता नाही अजून. पिलंय लय भुकीनं वळलं राहिले. मीरा एकटक वाट पाहणं चालू आहे बकऱ्याची. आता गेटात बसली होती आता लोक, आता आली उठून कारण की थंडी वाजू राहिली आणि बसली आता चुलीजवळ. आणि आई बसेल आहे रोडवर तिकडे. अहो पेतात नाही पेत दादा. वा वा पितीन ना सकाळून मी चला मग आल्या बकऱ्या बांधल्या मी. त्याची गडबडच वेगळी असते. एवढा वाकोड वाट पाहून आता आली आई बी रोडहून उठून. दूध इथं काही नाही ना. कोण केलं हा? कोण केलं कोण नाही पेलं दूध तिचं कोण पे. काहीच नाही दुधी. वा वा. मला झाली संध्याकाळची जेवण बनवायची तयारी चालू. आणि आज संध्याकाळी बनणार आहे फक्त भात, तो बी तिखट. पाणी ठेवतो आता मी भात शिजायसाठी जरासं. आणि तांदूळ काढले जरासे की याच्यात टाकले वटाणे हिरवे. 2-3 दिवस झाले शेंगा आणून ठेवल्या होत्या. शेंगायचा कलर उडला वटाण्याच्या शेंगायचा. म्हणलं ते बी टाकून देतो आज. आणि मी चम्मच आणला होता, कुठे ठेवला काही लक्ष नाही आता. आणि अति जास्त काही वापरल्या जात नाही. मी टाकून घेतो आता भात आणि करतो जेवण. तुम्ही पहा व्हिडिओ आणि व्हिडिओ लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईबही करत जा. जरासा लय मेहनत घेऊ राहिले मी ब्लॉग बनवायसाठी. तर बाय.